इथं बघा अथर्वची आणि आदित्यची गंमत की अहो बाहेर धार लागले होते काढायला, तोपर्यंत हे दोघेजण अहोंचा फोन घेऊन बसले होते. आणि या अथर्वला म्हणायचं होतं की भैया गेम वगैरे आहे ती डाउनलोड करत. मग तो म्हणत होता नको. मी पण म्हटलं नको, पप्पा काय होतील म्हटलं त्याला, गेम वगैरे कुठल्या डाउनलोड करू नका. कारण कशा असतात, काही ज्या गेमिंग असतात त्या विनामूल्य म्हणजे न पैसे देता असतात आणि बऱ्यापैकी पैशाचे असतात आणि लहान मुलांना त्या गोष्टी कळत नाही आहेत. त्यामुळं मग म्हटलं की तसं काही करायचं नाही. तसं भैया कळत आहे, त्यामुळं भैया म्हणत होता की नको अजिबात तसं काही करायला. म्हटलं पप्पा काय होतील, मी त्याला सांगत होते. मग नंतर थोडी वेळ ते कॉमेडी वगैरे बघत बसले आणि कॉमेडी बघून झाल्यानंतर मग अथर्वला असं वाटलं की आता खेळावं. मग खेळावं म्हटल्यानंतर तो जी दोरी होती एक लांबडी, ती दोरी तो घेऊन आला आणि म्हटला की भैया तू धर, मी इकडं धरून शेणं वढतो. मग अशी तर दोघांची गंमत चालली होती. तरी पण आदित्य काहीतरी काही नाही काहीतरी कॉमेडी करत होता. कॉमेडी करायला लागल्यावर अथर्वला राग यायला लागला. मग तो म्हणे सांग की मम्मी मी कसं करतोय बघ. मग असं त्या दोघांचं आपलं चाललं होतं. म्हटलं असू दे भैया आहे आपला मोठा. त्याला मी समजून सांगत होते. मग तो दोरीने खेळायला तयार झाला होता. पण ह्याचं कसं असतं, माझी दोरी तोडली, माझी असं झालं तसं झालं, असं त्या दोघांचं चाललेलं होतं. म्हटलं भांडू नका, शांत खेळा. मग तो आधीच खेळायला नाही म्हणत होता, तुझं तू खेळ. तर तो म्हणत होता की भैया तू पण ये खेळायला. मग तरी पण तो आला खेळायला थोडा वेळ. मग त्याची आपली गंमत चालली होती की तुझे जे 2 दात आहेत पुढचे ते सशावाणी दिसते ती म्हणल्यानंतर असं करून तो हसायला लागला होता. मग मी त्याला विचारलं की माई काय करते घरात, तर तो म्हटला की आवरायला लागले. म्हटल्यावर अथर्वला लागलं होतं हसायला याला तसं म्हटल्यानंतर. तर मग आता आदित्य लागला होता म्हणायला, कारण की मी जातो घरी, कारण मम्मी पण गेली देवाला वगैरे. त्यामुळं म्हटलं चहा वगैरे पिऊन शेणा पटकीना जातो, चहा ठेव असं लागलं होतं म्हणायला. मी म्हटलं थांब ठेवते. थोडा वेळ त्याला बसवून घेतलं होतं. बस म्हटलं अथर्वसोबत खेळत, कारण अथर्व रडत होता. तो म्हणत होता की माझ्यासोबत इथे खेळायला एकतर कोण नाही आणि 2 दिवस मी गावात गेलो नाही. शनिवारी संध्याकाळी तो आला होता. मग रविवारी क्लासला वगैरे त्याला म्हटलं राहू दे, त्यामुळे तो इथंच थांबला होता. मग क्लासच्या सरांचा पण फोन आला होता अहोंना की अथर्व का आला नाही आहे म्हणून क्लासला 2 दिवस. मग अथर्व शेतामध्ये इकडं रानातल्या घरी आहे मग सरांना सांगितलं. बरं म्हटलं. मग आजपासून तो सोमवारपासून आता तो क्लासला जाणार. त्यामुळं आपलं त्याची गंमत चालली होती, ससा ससा म्हणून शेणा. पुन्हा मग थोड्या वेळाने तो लागला होता हसायला. मग तो त्याला म्हणत होता की आता मग जाऊन घरात बसा. असं दोघांची कॉमेडी वगैरे चालली होती. मग त्याला चहा वगैरे दिला, कारण त्याला जायचं होतं. मग तो सारखा घाई करत होता, मी जातो राहू दे चहा वगैरे. मग म्हटलं थांब चहा वगैरे ठेवते, पिऊनच जा. मग तो चहा वगैरे पिऊन शेणा मग तो गावातल्या घरी गेला. मग तिथनं तो गेल्यानंतर मग अथर्वचं चालू झालं एक एक डाव त्याचा खेळायचा, काही ना काहीतरी चालू असतो. मग त्याला सायकल चालवायला जास्त आवडते. मग भैया सायकल घेऊन आला होता, त्यावेळेला त्याची पण सायकल तो घेऊन फिरवायला लागला होता उशीरभर. मग ती झाल्यानंतर इकडे तिकडे जरा फिरणे, काही ना काहीतरी खेळणे, काहीतरी खोड्या करणे, अशी त्याची गंमत चालू होती. मग आता उंची वगैरे वाढण्यासाठी मी म्हणत होते सायकल वगैरे खेळत जा. मग त्याला सायकल घ्यायची होती, पण आता लगेच नको म्हणून थांबवली. ही जी सायकल आहे ती त्याच्या बड्डे दिवशी घेतली होती अहोंनी. आणि ती सायकल मग आता त्याला लहान पडायला लागली. त्याची जशी उंची वाढेल तशी सायकल ती लहान पडते. मग ही सायकल मला नको असं म्हणत होता. मग तो पुढच्या वर्षी पोलूसला 5वीला शाळेला जातो आहे. मग म्हटलं लगेच घ्यायला नको, एक तर नवीन वर्षात घेऊया. अहो लागले होते घ्यायला. मी म्हटलं लगेच नको घ्यायला, एक तर जानेवारीमध्ये नवीन वर्षामध्ये घेऊया, नाहीतर नंतर मग थोड्या दिवसांनी घेऊया. म्हटलं अजून एक 2-3 महिने 4 महिने आपल्याकडे आहेत तो शाळेला जाण्यासाठी. आणि लगेच तो काही सायकलीवरून शाळेला जाणार नाही, कारण लहान आहे अजून. इथं मित्रांचा ग्रुप वगैरे तयार झाला नाही तो गावात शाळेला असल्यामुळे. त्यामुळे लगेच आम्ही सायकलीवरून त्याला लावून देणार पण नाही. तो पण नाही म्हणतोय, फक्त इथं फिरवायला वगैरे सायकल त्याला पाहिजे. आणि आहोच नेऊन सोडणार आहेत आणि तेच घेऊन येणार आहे ती, कारण त्याला जरा गळेपर्यंत, कारण तो अजून लहानच आहे. आणि रानातून तिकडं म्हटल्यानंतर इथं कसं मुलांचं बाकीच्या ग्रुप आहे ते ग्रुपनं जातात. मग ह्याला त्या ग्रुपसोबत जा म्हटलं तर तो नाही म्हणतो, पप्पाच येऊ दे सोडायला असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला खेळण्यासाठी सायकल ही घ्यायची. मी आत्ता नको म्हणते तेव्हा कसं रुसलाय, कसं बोलतोय. नाही म्हणत होता मला सायकल पाहिजेच, माझी उंची वगैरे या सायकलीवरती पोचत नाही म्हणून त्याचं चाललं होतं. मग घेऊया म्हटलं, नवीन वर्षात आपण तुला सायकल घेऊया. एक 2-3 महिन्यातच या सायकल त्याला घेणार होतो, पण आम्ही लगेच नको म्हणून थांबवली. कारण भैयाची वगैरे आणल्यानंतर त्याला म्हटलं चालवत जा. गावात पण तो भैयाची सायकल फिरवतो इकडे तिकडं, आणि इथं पण आलं की त्याची छोटी सायकल आहे ती फिरवतो, पण त्याला अजून मोठीच पाहिजे होती.
मग थोड्या दिवस त्याला थांबवून घेतलं आहे. मग त्याचं आपलं चाललं होतं सायकल वगैरे फिरवायचं. मग मी म्हटलं आता अंधार पडायला लागला आहे आणि साईडला विहीर पण आहे आपली, त्यामुळे म्हटलं आता नको. आणि साप वगैरे इकडे तिकडे अंधारचे जास्त फिरतात बघा. आता मध्यंतरी पावट्याच्या वेलामध्ये मोठाची सापाची कात, अगदी 7 ते 8 फुटी जी सापाची कात असते, अशी मोठीची मोठी डब्बी अशी बघा कात तिथं होती. त्यामुळे म्हटलं की अंधार पडायला लागले आता घरात आहे. तर तो म्हटला 1-2-3 वेळे मी काढते, म्हणून मी बाहेर बसले होते त्याच्याकडे लक्ष देत. त्याचं आपलं फिरवायचं वगैरे चालू होतं सायकल. मग आपल्या इकडे तिकडं मग शाळेचा विषय वगैरे चालला होता. मग उपक्रम वगैरे मॅडमांनी दिला होता तो त्यानं पूर्ण केला होता दिवसभरात, आणि जो बाकीचा अभ्यास आहे तो पण त्यानं पूर्ण केलेला होता. मग आता सगळी शाळेची तर तयारी त्याची झालेली होती, त्यामुळे तो खुश होता. आणि त्यामुळे तो किती खेळू आणि किती नको असं झालं होतं. मग त्याला मी म्हटलं की आता बाद झालं, अंधार भरपूर पडायला लागला, तर सायकल म्हटलं ठेवून दे आणि आता आपण आत म्हटलं जाऊया. मग तो सायकल ठेवण्यासाठी गेला होता, कारण त्याला कसं खेळण्याची जास्त करून आवड आहे. असं त्याला सारखं वाटतं खेळावंसं. मग गावातल्या घरी तो थांबला की मुलांनी वगैरे जास्त करून बाहेर असतो खेळायला वगैरे, आणि मुलांनी खेळलं पण तितकंच पाहिजे आहे की खेळ आणि अभ्यास पण तितकाच केला पाहिजे. नाही मग इथं आलं की त्याला अभ्यासाला वगैरे बसावं लागतं. तर सर्वांना शुभ सकाळ. तर बघा, सकाळी आता अथर्व शाळेला वगैरे गेला. मग त्याला म्हटलं की मी त्याला डबा देतेच बऱ्यापैकी, पण त्याला म्हटलं की आज बिना डब्याचं वगैरे काही बाबा जाऊ नको म्हटलं, कारण मम्मी पण म्हटलं देवाला गेली होती, आणि जेजुरीला म्हटल्यानंतर पायऱ्या वगैरे चढून कंटाळा वगैरे येतोच प्रवासातून आल्यानंतर. आणि मग त्याला म्हटलं की तिथं काही दमू वगैरे नको मम्मीला म्हटलं. मग त्याला भेंडी आणि चपाती असं डब्याला त्याला दिलं होतं बनवून शिना. मग तो पण गेला आता शाळेला वगैरे, कारण तिथं पण गेलं ना, मला हे नको, मला ते नको, मला हे पाहिजे असं करतो. तिथं पण जेवतो आणि इथून पण डबा घेऊन जातो. आणि मी रेग्युलर देतेच त्याला डबा, पण एखाद्या वेळेला जर राहिला तर तो तिथून काहीतरी घेऊन जातोच. म्हटलं आज काही तो दमवू नको तिथं. बरं म्हटला. मग तो सकाळी शाळेला वगैरे गेला, आणि अभ्यास पण होता भरपूर, आणि तो पण त्यानं कवर बऱ्यापैकी केलेला होता. आणि माझं पण आता आवरायचं वगैरे चाललेलं आहे. आणि बाहेर बघा इतकं मस्त असं वातावरण सकाळचं झालं. प्रत्येकाची घाई गडबड अशी सकाळची कामावरती वगैरे जायची चाललेली असते. तर बघा किती छान असं वातावरण झालं आहे. पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे खूप छान वाटतंय. तर आजपासून मुलांची शाळा. तर चॅनेलवरती कोण नवीन असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.